गुड मॉर्निंग एव्हरीवन आणि तुमचं वाशिममध्ये स्वागत आहे. ओके, सो फायनली मी आता अकोल्याला पोचली आहे. ओके, आणि सकाळचे वाजले 6 आणि अकोला ऑलवेज माझ्यासाठी खूप स्पेशल ठिकाण आहे. बिकॉज इथे माझी पोलीसची ट्रेनिंग झालेली. जरी इथे खूप अनोळखी असेल तरी असं वाटतं आत गेल्यावर अरे कुठले शिक्षक भेटले तर प्लॅटफॉर्मवर वगैरे यु नो काइंड ऑफ. बट नाही म्हणलं, आता ट्रेन पकडून मी जाईन वाशिमला आणि तिथून मग माझी फ्रेंड घ्यायला येईल. देन वी विल गो. गुड मॉर्निंग एव्हरीवन आणि तुमचं वाशिममध्ये स्वागत आहे. हा माझा फर्स्ट सोलो ट्रॅव्हलिंग ब्लॉग असेल. याच्या आधी मी कधीच इतकं लांब प्रवास केला नाही आहे, इतक्या लांब गेली नाही आहे घरापासून. तर माझी इथे फ्रेंड आहे, तर तिच्या घरी यात्रा आहे, सो त्या निमित्ताने आली आहे. जरी निमित्त यात्रा असेल तरी वाशिम हा पूर्ण विदर्भ भागात येतो. पूर्ण त्याचं कल्चर वेगळं आहे. मी कोकणातली आहे ना, तर माझ्या इकडचं लहानपणापासून वेगळं कल्चर आहे. सो कसं असेल तिथे, तिकडची लोकं कशी असतील, तिकडचं कल्चर कसं असेल, तिकडचं फूड कसं असेल स्पेशली, खरंच खूप एक्सायटेड आहे. मी ट्राय करेन की जेवढं पण मला यु नो फिरायला मिळेल आणि लोकांसोबत तिथल्या बोलायला मिळेल तेवढं मी बोलेन तिकडच्या लोकांसोबत. आणि हां, थोडे इथे लोक बघतात, मी थोडी अशी कॉन्शियस झाले. माझी फ्रेंड येईपर्यंत मी तुम्हाला सांगते की माझा रँडम प्लॅन कसा झाला आणि इथे आली कशी. म्हणजे 8 तारखेला मी ड्युटीवर होती, माझी 24 तास ड्युटी होती आणि जस्ट माझ्या फ्रेंडला कॉल केला की यु नो कशी आहेस, आणि शी वॉज लाईक की ताई माझ्या घरी यात्रा आहे, तू येते का. आणि आय वॉज लाईक की हा चांगला चान्स आहे. म्हणजे यु नो व्लॉगिंगच्या थ्रू मला सगळीकडे फिरायला मिळते आणि मी खूप ट्राय करते की मी खूप ठिकाणी फिरू. तर पटकन मला असं झालं हां येते मी. आणि काही प्लॅन नव्हतं, ना तिकीट होती, ना सुट्टीचं काय माहीत होतं, ना माझे जे व्लॉगिंगसाठी इक्विपमेंट लागतात त्याचं काय माहीत होतं. बट असं होतं की जायचं आहे. आणि दुपारी 1 वाजेपर्यंत माझी 24 तासाची ड्युटी संपली. ओके, देन मी लगेच घरी गेली. मॅम होत्या, त्यांना सुट्टीचा अर्ज टाकला. त्याच्यानंतर तिकीट होती की तिकीट काढलेली पण कॅन्सल झाली. मग झालं की आता काय करू, कारण अकोला खूप लाँग डिस्टन्स आहे, तुम्ही उभं राहून किती जाल. पण तेव्हा पण असं झालं की नाही जायचं आहे. मग लगेच 5 वाजताची CSTची ट्रेन होती, 7 वाजताची अकोलाची ट्रेन होती. धावपळ करत कसं तरी आहे ना झालं ते मॅनेज. त्याच्यानंतर आली इथे आणि त्या थ्रूआउट द पिरियड आहेत ना खूप एक्सपिरियन्स आलेत. म्हणजे 2 लेसन मी शिकली तिथून की यु नो एकतर की प्री प्लॅन केलं पाहिजे, रँडम असा प्लॅन बनवायचा नसतो. सेकंड थिंग सेम की दॅट्स ओके. म्हणजे प्रत्येक वेळेला तू प्री प्लॅन करू नाही शकत. आणि ही माझी फर्स्ट जर्नी आहे, हा माझे फर्स्ट माझे हे रॉ एक्सपिरियन्स आहे. खूप गोष्टी एक्सप्लोअर करेन थ्रू आउट द जर्नी. आणि या प्रोसेसमध्ये मी नेहमी सतत बोलत असते की यु नो डेस्टिनेशन डझंट मॅटर, डेस्टिनेशन मॅटर नाही करत, बट ती जर्नी आहे, त्या जर्नीमध्ये काय काय शिकायला मिळतं आहे ते खूप मॅटर करतं. सो या बघू. यांनी मला खूप म्हणजे लिटरली प्लॅटफॉर्मपासून इथपर्यंत सोडलं आहे आणि थँक्यू सो मच. ही आहे गाडी, हां हीच आहे ना रेड, ती तुमची आहे. तुम्ही पण त्याच गाडीने जाणार मग माझ्यापेक्षा काय बाय. कशी आहे? मस्त आहे. मी इथे राहते तू? नाही, तिकडे आहे आपलं. अच्छा ठीक आहे. पोचली ही माझी फ्रेंड आहे. हाय. हाय.